सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचं मी नमस्कार मी करतो आणि ह्या ठिकाणी एक जर बघायला गेलं तर हे प्रसंग आपल्यासाठी खूपच छोटा आहे आणि मला सिनियर साहेब मला तुम्हाला सांगायचं आहे ॲक्च्युअलमध्ये ज्या वेळेला मी माझ्या फेसबुकवरती मी पोस्ट ज्यावेळेला टाकलं आणि आमदार सरांना ह्यांना माहीत पडलं आणि सरांना प्रत्येक कार्यकर्त्याचं जाणीव आहे, प्रत्येक कार्यकर्त्याचं काळजी घेणारे नेते आमचे संजय उपाध्याय साहेब आहेत आणि हे बोलले की शिवजाल गाडी मिल गई. बोला हां, गाडी भेटल्यानंतर तुम्ही काय केलं? बोला साहेब अजून आम्ही काय केलंच नाही, गाडी तर भेटली, साहेबांनी आम्हाला फोन करून सांगितलं आहे तुमची गाडी भेटली, रिकवर झाली, चोर पण हे झालं आहे, त्याला आम्ही लॉकअपमध्ये हे केलं आहे. त्यानंतर सर मला बोलले की फक्त एवढंच, गाडी भेटली, तुम्ही गाडी घेतला आणि घरी गेलं, पुढचं काय? बोललं साहेब पुढचं मी काय घेतलेलंच नाही, पुढचं एक काम करा, सगळं ज्या ऑफिसर लोकांनी हे सगळं कामं केले त्यांना एक चांगला मोमेंटो बनवा आणि मी त्या दिवशी येईल, माझ्या हस्ते त्यांचा सत्कार. सरांचं म्हणजे एक असं जाणीव करणारे हे नेते आम्हाला लाभलेत आणि ज्या दिवशी मी सिनियर साहेबांना मी फोन करून सांगितलं साहेब आमदार साहेब बोलले सगळ्यांचं मला माझ्या हस्ते मला सन्मान करायचे, तर सर बोलले की काय बोलतोय, सरांचा सत्कार मी करणार, तुम्ही कसं काय करणार? आमच्या दोघांचं सर मला भांडण झालं. सर बोलले की नाही सरांचा सत्कार मी करा, एवढं चांगलं विचार साहेबांचं आहे आणि आमच्या पोलीस बांधवांचं ह्यांच्यावरती काम उत्कृष्ट काम केल्याबद्दल आणि सरांनी नाव जे हे दिलं ना कर्तव्यनिष्ठ पोलीस बांधव, हे माझ्या स्वतःचं नाही वर्ड आहे, हे सरांचं वर्ड आहे. त्याच्या मोमेंटवरती हे असेल कर्तव्यनिष्ठ पोलीस बांधव, पूर्ण तर नाही आला कर्तव्यनिष्ठ एक शब्दाचा उल्लेख पण करून ज्या वेळेला आपले नेते आपले आमदार साहेब देतात, तर एक कार्यकर्त्यांचा चाचा है कि यहाँ पे हमारा एक सम्मान है. जनता के बीच में तो संजय भाई जाहिर है, जनता के हर एक जनता के सुख दुख में तो हर समय खड़े ही रह रहे, चाहे वार्ड के अंदर छोटा सा कार्यकर्ता का बर्थडे हो. अभी तक हमने ऐसा नहीं देखा था. आमदार बनने के बाद साहब आप सुबह में हमारी भैया बात हुई, सर बोले की असं योग्य वाटत नाही. एक बाईक चोरीला गेली होती आणि सरांना बोलून सर खूप बिझी आहे, सरांना तुम्ही बोलू नका, नाही सर एवढं बिझी असतं कसं येणार, जाऊ दे आपण करून टाकूया. तरी पण सरांचं एवढं मोठं हे आहे साहेब, सर सुद्धा सकाळी फोन करून सांगितलं मी 11चा टाइम सांग मी येतो. आणि कालचं मी सांगतो, काल साहेबांनी 12:30चं टायमिंग दिलं होतं. 12:30 वाजून आम्ही 1:30च्या दरम्यान नॅशनल डेअरी फॉर्ममध्ये नागेश भाईंच्या वतीनं तिकडे विजिट होती. सर्वात तवेला आज इतके वर्ष बसून तवेलाचं मॅटर कधी प्रलंबित आहे, सगळ्यात तवेलाचे लोक बांधवांना एकत्रित करून ट्रान्सपोर्टचं जेवढं ऑफिस आहे त्यांना एकत्रित करायला सांगितलं. एवढं मोठं नेतृत्व आजपर्यंत कोणी करू शकत नाही, एवढं हलक्यामध्ये सोपे करून दाखवलं. नागेश भाईंच्यावरती जबाबदारी दिली काय आणि सगळ्यांना एकत्रित करून ती मीटिंग लावायला सांगितलं. तुम्हाला आमच्या सरकारला देवेंद्रजींचं जे आरीमध्ये ट्रान्सफर करणार तबेला सर्व तबेलाला तुम्ही त्याच्यामध्ये हे करा. काल हे पण एक चांगला एक कार्यक्रम झाला तिकडं आणि मी जास्त न तुमच्या लोकांचा वेळ घेता मी माझ्या कर्तव्यनिष्ठ जे पोलीस बांधव आहेत ज्यांच्या आज ह्या ठिकाणी सत्कार साहेबांच्या हस्ते होणार आहे, मी त्यांच्या सर्वप्रथम मी सिनियर साहेबांचा आभार मानेल. जयराज रानवणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खूपच चांगलं पद्धतीनं आपला पोलीस बांधव सगळे ह्या ठिकाणी काम करत आहेत आणि मी ज्या वेळेला आलो साहेब ऑफिसमध्ये तर माझा मित्र हा संजय चव्हाण आहेत खडर, हे गावाला गेले होते आणि ह्यांची गाडी चोरीला गेली. गावावरनं हे मला सकाळी कॉल केले की माझी